हाय फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे व्हेज कोल्हापुरी। चला तर मग आपण साहित्य बघूया। इथे मी 3 ते 4 मोठे कांदे कापून घेतले, टोमॅटो घेतले वाटण्यासाठी, शिमला मिरची, बटाटा, गाजर, फ्लावर, वाटाणा आणि पनीर घेणार आहोत आपण भाजीसाठी। चला तर मग आपण बघूया। आणि इथे मी 4 ते 5 सुक्या मिरच्या आणि काजू हे भिजत ठेवले वाटण्यासाठी। चला तर मग वाटण पहिले परतून घेऊया, कांदा परतून घेऊया। थोडासा लाल झाला की लगेच टोमॅटो टाकायचे आणि हे वाटण आपल्याला मिरची वगैरे टाकून वाटून घ्यायचे। बघू शकता तुम्ही असं स्मूथ बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही, असं मस्त आपलं मसाला तयार झाला पाहिजे। इथे भाज्या आपण वाफून घेऊया। पहिले थोडंसं तेल टाकले आणि सर्व भाज्या ज्या आहेत त्या वाफून घ्यायच्या आहेत। आपल्याला भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत, ते वाफल्या की नाही ते बघायचं आहे। नंतर मग भाज्या काढून घ्यायचं आहे आणि आपलं जे भाज्या काढून घ्यायचं आणि पॅनमध्ये परत आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे। ओवा, जिरे आणि मोहरी टाकायचं आहे। ते तडतडलं की आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे आणि मग आपलं जे वाटण आहे आपण वाटून घेतलं होतं ते आपल्याला इथे ॲड करायचं आहे। ते तेजपत्ता टाकायचं आहे आपल्याला दोन आणि ते छान व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला अजून एक रिक्वेस्ट आहे, अजून पण तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज नक्की करा। हे बघा, हे जे वाटण आहे असं मस्त स्मूथ असं तयार झालेलं आहे। ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आपल्याला छान असं। नंतर यात आपल्याला मसाला टाकायचे, हळद टाकायचे 1/2 टीस्पून। नंतर घरातले जे मसाले असतील आपले लाल तिखट ते टाकायचे आणि आमचा घाटी मसाला आहे तो मी इथे 2 चमचे टाकणार आहे। आणि ते सर्व टाकलं की व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे परत आपल्याला सगळं मिक्स होईपर्यंत, साईडने तेल सुटेपर्यंत। आणि नंतर आपल्या ज्या भाज्या आपण परतल्या आहेत त्या इथे आपण त्या टाकून घ्यायच्या आहेत। परत व्यवस्थित सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा तुम्ही पाहू शकता किती मस्त कलर आलेला आहे। भाजीला टेक्स्चर पण खूप छान आलेलं आहे, क्रीमी असं। हे बघा तुम्ही पाहू शकता। आणि नंतर आपण पनीर टाकतो इथे, चवीप्रमाणे मीठ टाकायचे आणि 2 ते 3 मिनटं वाफ काढायची आहे आपल्याला भाजीची, जेणेकरून आपली भाजी जी आहे ती खाण्यासाठी रेडी होईल। आणि कोथिंबीर टाकून आपल्याला सर्व करायची आहे। बघा तुम्ही पाहू शकता आपली भाजी रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।